आम्ही पप्पांच्या कायम सोबत आहेत. पप्पांनी फक्त आरक्षण घेऊन यावं. फक्त आरक्षण घेऊन माघारी आम्हाला परत भेटूया. आतापर्यंत त्यांना साथ दिली, यापुढे सुद्धा साथ देईल, पण सरकारने आरक्षण द्या. मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं या मागणीसाठी 20 जानेवारीपासून आंतरवाली सराटीतून मराठा समाज मोठ्या संख्येने पदयात्रेने मुंबईच्या दिशेने निघालेला आहे. हे भगवं वादळ आता नवी मुंबईत आज रात्रीचा मुक्काम घेणार आहे आणि उद्या हा मोर्चा मुंबईमध्ये दाखल होईल असं म्हटलं जात आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची पत्नी आणि मुलीने बीड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पप्पा 5 महिने झाले घरी आले नाहीत, त्यांची खूप आठवण येत आहे. त्यांनी घराकडे लवकर येण्यासाठी सरकारने मराठ्यांना लवकर आरक्षण जाहीर करावं अशी त्यांची पत्नी आणि मुलगा शिवराज यांनी सरकारला साकडं घातलं. सरकारने लवकरात लवकर आरक्षण दिलं पाहिजे. 23 वर्षापासून जरांगे पाटील समाजासाठी उपोषण करत आहेत. सरकारने अपेक्षा पूर्ण केली पाहिजे. 5.5 महिने झाले पाटील घरीच आले नाहीत, याचं आम्हाला खूप दुःख वाटतंय. आरक्षण लवकर मिळालं तर पाटील घरी येतील. मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी बोलताना भावूक झालेल्या दिसल्या. मराठा आरक्षण मिळेल यासाठी आम्ही आशावादी आहोत, परंतु सरकारने लवकर आरक्षण जाहीर केलं पाहिजे. पप्पांची आठवण रोज येते असं त्यांचा मुलगा शिवराज याने म्हटलंय. आंदोलन असल्यावर आलो तर तुमचा आणि गेलो तर समाजाचा असं सांगून पाटील घराबाहेर पडतात. सरकारला विनंती आहे, यामुळे आमच्यावर उपोषण करण्याची वेळ आणू नये अशी विनंती या मायलेकींनी सरकारला केली आहे. 5.5 महिन्यानंतर आम्हाला ते भेटलेत. 5.5 महिन्यानंतर आम्हाला भेटता आले म्हणून अश्रू अनावर झाल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले. मुंबई जाम करायची की नाही हा सरकारच्या हातात आहे. आरक्षण मिळाले तर मुंबई कशाला जाम करतील, ते गुलाल टाकून परत येतील. त्यामुळे मराठ्यांची लवकर दिवाळी साजरी होईल अशी अपेक्षा असल्याचं देखील जरांगे यांच्या पत्नीनं म्हटलंय. त्यामुळं आता सरकार जरांगेंना गुलाल घेऊन मुंबईत बोलवते की जरांगेंना उपोषण करण्याची वेळ येते हे पाहण्यासारखं असणार आहे.